नगर जिल्ह्यातील नवोदित साहित्यिकांसह मान्यवरांना 16व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात सामावून घेण्यात येईल आणि साहित्यिकांचा आनंद द्विगुणित होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील। आतापर्यंत झालेल्या संमेलनाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचं काम 16व्या संमेलनात होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील। माझ्यासारख्या युवकाला शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होण्याचा मान साहित्यिकांनी दिला। वाचन संस्कृती पुढे घेऊन जाण्यासाठी साहित्य संमेलन भरवणे ही काळाची गरज आहे आणि या माध्यमातून युवा साहित्यिक निर्माण होतील असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष तथा 16व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष संपत बारसकर यांनी केले। नगर शहरातील सावेडी येथील निवासस्थानी संपत बारसकर यांचा स्वागत अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी शब्दगंधचे कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, शाहीर अरुण आहेर, संस्थापक सचिव सुनील गोसावी, सुभाष सोनवणे, प्राध्यापक डॉक्टर तुकाराम गोंदकर, नवजीवन प्रतिष्ठान अध्यक्ष राजेंद्र पवार, बबनराव गिरी, प्राध्यापक डॉक्टर अनिल गर्जे, कवयित्री शर्मिला गोसावी, राजेंद्र चोभे, प्राध्यापक डॉक्टर रमेश अब्दार, हर्षल आगळे, संदीप गोसावी, प्रसाद भडके, ऋषिकेश राऊत, ऋता ठाकूर, सुरेखा घोलप, हर्षल गिरी आदी उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना बारसकर म्हणाले की नगर जिल्ह्याला साहित्याची मोठी परंपरा आहे। या परंपरेत भर घालण्याचं काम आजच्या पिढीचं साहित्य करत आहे। साहित्यिकांचा मान सन्मान करणं, त्यांना लिहित करणं, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणं हे आपलं कर्तव्य असून त्या दृष्टिकोनातून शब्दगंध संमेलनात चांगलं काम आपण करू। 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये काव्य संमेलन, लोकजागर साहित्य यात्रा, साहित्य दिंडी, शाहिरी जलसा, उद्घाटन समारंभ, एक पात्री प्रयोग, 2 काव्य संमेलन, परिसंवाद चर्चासत्र, कथाकथन, मराठी हिंदी उर्दू गझल संमेलन, पुरस्कार वितरण आणि समारोप समारंभ आदी होणार आहे। त्या दृष्टिकोनातून सर्व तयारी करण्यात येते। नगर जिल्ह्यातील अनेक साहित्यिकांशी या माध्यमातून संपर्क करण्यात येतोय। साहित्याची आवड असणाऱ्या रसिकांनी 8 आणि 9 फेब्रुवारी ही तारीख या कार्यक्रमासाठी राखीव ठेवावी असं आवाहन देखील बारसकर यांनी केलंय। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। तर शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, राज्य संघटक प्राध्यापक डॉक्टर अशोक कानडे, कोपरगाव तालुका शाखेच्या अध्यक्षा ऐश्वर्या साधभाई, शेवगावचे हरिभाऊ नजन, पाथर्डीचे डॉक्टर राजकुमार घुले, नेवाशाचे प्राध्यापक डॉक्टर किशोर धनवटे आदींनी अभिनंदन केलं। साहित्य संमेलन आणि हे 16वे साहित्य संमेलन आहे आणि या संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला संधी दिली त्याबद्दल मी सर्वच महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे सर्व सदस्य, त्यांचे पदाधिकारी सर्वांचे प्रथमतः मी मनापासून आभार मानतो। आणि आपल्या नगरमध्ये आणि त्याच्यात सावडी उपनगरामध्ये कोहिनूर मंगल कार्ले या ठिकाणी हे साहित्य संमेलन होणार आहे। या साहित्य संमेलनाची रूपरेषा वेळोवेळी आपल्याला सर्वांना समाज माध्यमातून, प्रेसमधून, इतर सोशल मीडियातून कळवली जाईल किंवा प्रत्यक्ष भेटून कळवली जाईल। पण खऱ्या अर्थाने माझी या ठिकाणी नगरकरांना विनंती आहे की आपल्या या नगर शहरामध्ये राज्याचं साहित्य संमेलन होतं म्हणजे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। आणि याच्यात जास्तीत जास्त सहभाग आपण नगर शहर असेल, नगर जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातून लोक तर घेतच असतात, पण नगर जिल्ह्यातल्या नागरिकांनी याचा जास्त लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो। आणि पुन्हा एकदा या ज्यांनी माझी निवड केली त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो। आणि हे साहित्य संमेलन अतिशय सुंदर आणि अतिशय चांगलं होण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत। तुमच्या सहकार्याने आणि तुमच्या उपस्थितीने ते अधिक चांगलं होईल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो। महाराष्ट्र स्तरावरील शब्दगंध साहित्यिक परिषदेचं खरं तर अधिवेशन नगर शहरात कोहिनूर मंगल कार्यालयात होत आहे। अतिशय आनंदमय वातावरणात हे संमेलन होत आहे। या संमेलनासाठी सामाजिक, साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रातील काम करणारे नगरसेवक संपतराव बारसकर यांची निवड झालेली आहे। हे सर्व आम्हा नगरकरांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। खरं तर हे साहित्य लोकांची मांदियाळी ह्या कोहिनूर मंगल कार्यालयात भरणार आहे आणि त्या मंगल कार्यालयात सर्व साहित्यिकांचे खरं तर बारसकर साहेब स्वागत करणार आहेत।
सर्व त्यांची व्यवस्था करणार आहेत आणि एक चांगलं देखणं साहित्य संमेलन हे होणार आहे अशी मला चांगली अपेक्षा आहे. तरी मी संपतराव बारसकर यांचं परत एकदा स्वागत करतो आणि आभार मानतो. थांबतो. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या 16व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आदरणीय संपतदादा बारसकर यांची सर्वानुमते निवड केलेली आहे. आज या ठिकाणी त्यांचा सत्कार सर्व कार्यकारी मंडळातील पदाधिकारी यांनी एकत्रपणे येऊन केलेला आहे. दादांच्या मार्गदर्शनाखाली हे 16वं संमेलन निश्चितच यशस्वी होईल. मागील वर्षी आमदार संग्रामभाया जगताप हे स्वागताध्यक्ष होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यदिव्य असं 15वं संमेलन झालं होतं. त्या संमेलनामध्ये सुद्धा संपतदादाचा महत्त्वाचा सहभाग होता आणि त्या दृष्टीने हे संमेलन निश्चितच यशस्वी होईल अशी आशा आहे. जिल्ह्यातील सर्व साहित्यिक, ज्यामध्ये नवोदित साहित्यिक असतील, मान्यवर साहित्यिक असतील, अशा सर्व साहित्यिकांशी संपर्क करून त्यांना या संमेलनामध्ये आम्ही सहभागी करून घेणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.